तर आता मी जे केलं ते सॉरी, आज माईक नाही आहे कारण त्याची बॅटरी संपली आहे. ओके, सो आता जे मी करणार आहे लाईक की आता जे केलं ते होतं की द आय इम्प्रूव्ह माय लाईक फ्लटर स्किल लाईक इम्प्रूव्ह माय लाईक मी ज्या ज्या गोष्टी बोलतो त्या गोष्टी लाईक क्लिअर आणि कशा बोलू शकेल त्या पद्धतीच्या होत. आणि आत्ता जे लाईक हाय थ्रोट आणि हाय हाय व्हॉइस आणि लो व्हॉइस. ओके, सो ओके, लेट्स ट्राय इट ऑन 70%. ओके, रोखपाल थेट तुलना करताना दोन घटनांतल्या बँक रोखपाल आणि स्त्रीवादी संयोजनाचा मत निर्वाळा देतात. काही लोक ही चूक करतात. म्युलर लायक भ्रमप्रणालीचे हा चुकीचा व्यक्तिवाद स्पर्शक आहे. खरं म्हणजे आपल्या तसं लक्षात घेऊनही आपण त्याच्या आहारी जातो. निसर्गवादी स्टीव्हन जे गोल्डन यांचा लिंडाचं उदाहरण सोडवण्याचा झालेल्या त्रासाबद्दल ते म्हणतात, माझ्या मेंदूत सतत उड्या मारत राहणाऱ्या पिटुकल्या माणूस माझ्यावर ओरडून म्हणाला, अरे ते वर्तन वाच, ती फक्त बँक रोखपाल कशी असेल? तसं पाहिलं तर योग्य उत्तर काय आहे हे अर्थात माहीत होतं. गोदच्या डॉक्टर डोक्यात उड्या मारणारा पिटुकला माणूस म्हणजे आग्रही स्वरात त्याच्याशी बोलणारा. त्याची प्रणाली एक होती. त्याच्या हे लक्षात आले जेव्हा ती प्रणाली संज्ञा वापरता आली नव्हती. लिंडाच्या उदाहरणात संक्षिप्त रूपाचे योग्य उत्तर आमच्या केवळ एक अभ्यास गटाने दिलं. बर्कर इथल्या स्टॅनफोर्ड समाजशास्त्रात पदवी शिक्षण घेणाऱ्या गटातील 64 पैकी विद्यार्थ्यांनी बँक रोखपालच्या तुलनेत स्त्रीवादी बँक रोखपालची संभाव्यता कमी असल्याचे अचूक मत दिलं. 8 पर्याय असलेल्या मूळ नमुन्यावर दाखवलेल्या या गटात केवळ 15% विद्यार्थी हा पर्याय निवडला होता. हा फरक उद्रेक आहे. विस्तृत आवृत्तीमध्ये या दोन महत्त्वाच्या उत्तरांमध्ये विमा विक्रेता हा पर्याय टाकलेला होता. ओके, मी जस्ट लाईक 70%, मला वाटतं हे 80% होतं. ओके, सो लेट्स ट्राय इट ऑन लाईक 30%. ओके, मी आता 30% वरती ट्राय करणार आहे. सो मी कुठं होतो? हा फरक उद्रेक आहे. विस्तृत आवृत्तीमध्ये या दोन महत्त्वाच्या उत्तरांमध्ये विमा विक्रेता हा पर्याय टाकलेला होता. त्यामुळे कुठल्याही दोन पर्यायाचा तुलना न करता वाचकांनी क्रमवारी केली होती. त्या तुलनेत सक्षमी आवृत्तीने निखळ तुलना करणे गरजेचे ठरले. त्यातून प्रणाली 2चा चालना मिळाली. म्हणूनच हा शब्द खूप हार्ड आहे. म्हणूनच संख्याशास्त्रीयदृष्ट्या आघाडीवर असणारे विद्यार्थी चुकीचा व्यक्तिवाद करण्याच्या आहारी गेले नाहीत. या ज्ञानी गटातील या मनाने कमी घटकांनी जे चुकीचं उत्तर दिलं त्यामागचा कार्यकारणाभाव आम्ही दुर्दैवाने लावला नाही. टॉम डब्ल्यू आणि लिंडा या दोन्ही
उदाहरणार्थ, आम्हाला सहभागी संभाव्यतेचे मत देताना प्रतिनिधित्वाचा साचेबंदनाशी सामर्थ्य मनाचा अचूक प्रतिसाद दिला. मौल्यवान वानकशांची घनिष्ठपणे जोडले गटाशी प्रतिनिधित्व निगडीत आहे. ही मूल्यांकता एकत्रित निर्माण होण्याची शक्यता असते. सर्वाधिक प्रतिनिधित्व निष्कर्षात वर्णनाची जोड दिली जाऊन सर्वाधिक सुसंगत कथा निर्माण केली जाते. सर्वाधिक सुसंगत कथा या सर्वाधिक संभाव्य असतीलच असं नाही, मात्र त्या प्रशंसनीय असतील. सुसंगत, प्रशंसनीय आणि संभाव्यता यांत दक्षता घेण्याचा सहजच गोंधळ होऊ नये.